राजाभाऊ पगारे यांची पालिकेत पुन्हा दमदार एंट्री। 60 वर्षापासून पगारे कुटुंबाचे पालिकेत प्रतिनिधित्व, 26 वर्षांनंतर पुन्हा पगारे। रसाळ परिवाराचा एकाच पॅनलमधून विजय। माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे यांनी प्रभाग क्रमांक 10च्या पोटनिवडणुकीत 1555 मते मिळवीत दणदणीत विजय मिळवीत मनमाड पालिकेत पुन्हा दमदार एंट्री केली। तर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख स्वर्गीय अशोक अण्णा रसाळ यांच्या पत्नी अलका अशोक रसाळ यांची 1216 मते घेऊन पालिकेत पोहोचल्या। तब्बल 26 वर्षांनंतर पगारे रसाळ परिवाराने एका पॅनलमधून निवडणूक लढवीत यश संपादन केले। मनमाड नगरपालिकेच्या राजकारणात सुमारे 60 वर्षांपासून पगारे कुटुंबांचे प्रतिनिधित्व करतायत। राजाभाऊ पगारे यांचे वडील दिवंगत D.K. पगारे अनेक वर्ष नगरसेवक होते, तर त्यांनी नगराध्यक्षपदी भूषविली आहे। त्यांच्या मातोश्री दिवंगत लक्ष्मीबाई पगारे याही नगरसेविका होत्या। त्यानंतर राजाभाऊ पगारे यांनी त्यांची ही परंपरा कायम ठेवली। गायकवाड चौक हा त्यांचा पारंपरिक प्रभाग। या भागावर वर्षानुवर्षे पगारे कुटुंबांचे वर्चस्व राहिले। राजाभाऊ पगारे यांनी पुढे कायम ठेवले। त्यांच्या पत्नी रुपाली पगारे याही 4 टर्म नगरसेवक आहेत। राजाभाऊ पगारे यांनी नंतर शेजारी असलेल्या जमदाडे चौक भागातून उमेदवारी केली, तेही आता 5व्यांदा पालिकेत पोहोचले। त्यांनी 2दा नगराध्यक्षपद भूषविले। मनमाड नगरपालिका व शहराच्या राजकारणात राजाभाऊ पगारे यांचे वर्चस्व आहे। यंदा प्रथमच त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवीत यश संपादन केले। 2016 मध्ये अल्पमताने झालेल्या पराभवानंतर खचून न जाता त्यांनी जनतेशी असलेली नाळ कायम ठेवत फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेतली। पगारे यांच्या दमदार एंट्रीने नगरपालिका कामकाजाची जाण असलेले अभ्यासू नगरसेवक पालिकेत पुन्हा दिसतील आणि शहर विकासात त्यांचे योगदान असेल यात शंका नाही। तर दुसऱ्या सर्वसाधारण जागेवर विजयी झालेल्या अलका रसाळ याही शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुख स्वर्गीय अशोक अण्णा रसाळ यांच्या पत्नी आहेत। अशोक अण्णा रसाळ यांनी नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली। 1988 साली स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रसाळ यांना विधानसभेचे तिकीट दिले व त्यांच्यासाठी प्रचार सभाही घेतली। या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी पुढे शिवसेनेला राजाभाऊ देशमुख, संजय पवार यांच्या रूपाने शिवसेनेचे आमदार झाले, तर सुहास अण्णा कांदे दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले। रसाळ यांच्या कुटुंबातही तब्बल 26 वर्षांनी अलका रसाळ यांच्या रूपाने नगरसेवक पद आल्याने आनंदाचे वातावरण आहे। राजाभाऊ पगारे व अलका रसाळ यांच्या विजयाने मनमाड नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची संख्या 28 पोहोचली आहे। नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नांदगाव तालुका भगवामय झाला असून नांदगाव व मनमाड नगरपालिकेवर शिवसेना शिंदे गटाची एकहाती सत्ता आहे। प्रभाग क्रमांक 10च्या पोटनिवडणुकीतही आमदार सुहास अण्णा कांदे यांचे मायक्रो प्लॅनिंग पाहायला मिळाले। त्यांच्या पत्नी सौ अंजुमताई कांदे व युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान खान हेही या निवडणुकीवर लक्ष ठेवून होते। पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे निधन झाल्यानंतर स्थगित करण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया पुन्हा घेण्यात आली। नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ज्योती वाघमारे यांचा पराभव केला। वाघमारे यांना 1070 मते मिळाली। काँग्रेसचे सचिन पगारे यांना 46 तर अपक्ष सौ सुरेखा सुधाकर मोरे यांना 244 मते पडली। दुसऱ्या सर्वसाधारण गटात शिवसेना शिंदे गटाच्या अलका अशोक रसाळ यांनी 1216 मते मिळवत ठाकरे गटाच्या शिफा जावेद शेख यांचा 440 मतांनी पराभव केला। शिफा शेख यांना 816 मते पडली। मुमताज दिलावर शेख 269, शेख अफरीन रफीक 41, सपना हर्षल पाटील 551, शमा बुढन शेख 14 मते मिळाली। पगारे व रसाळ कुटुंबीय दुसऱ्यांदा एकाच पॅनलमधून निवडणूक लढवीत विजयी झाले। 2001 मध्ये राजाभाऊ पगारे व गोविंद रसाळ यांनी निवडणूक लढवीत यश मिळविले। तब्बल 26 वर्षांनंतर पुन्हा राजाभाऊ पगारे व अलका रसाळ यांनी एकत्र निवडणूक लढवीत विजय मिळविला। विजयानंतर पगारे रसाळ समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत जोरदार जल्लोष साजरा केला। आज मनमाड नगर परिषद पोटनिवडणूक या ठिकाणी लागलेली होती आणि शिवसेना पक्षातर्फे दोन्ही सीट आमचे या ठिकाणी विजय झालेले आहे। नक्कीच या विजयाचा असा अर्थ निघतो, बाळासाहेबांवर असलेली निष्ठा ही लोकांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवली। त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं नेतृत्व या ठिकाणी मान्य केलं आहे आणि आपले दमदार आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विकासाची ही पावती या ठिकाणी मतदार राजांनी आपल्याला दोन्ही उमेदवारांच्या रूपात या ठिकाणी दिलेली आहे, एवढंच सांगायचं मला।
जनश्रद्धा न्यूजसाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ, मनमाड। आपल्याला आमचे बातमीपत्र आवडले का? जनश्रद्धा सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।